गळ्यातलं मंगळसूत्र उतरवून ठेवायची वेळ आली आता. हात नका लावू मॅडम मंगळसूत्राला. आणि याला काळेमणी समजण्याची चूकही करू नका. हे मंगळसूत्र आहे, ते फक्त मंगळसूत्र नाहीये, नवरा बायकोंना जोडणारा दुवा आहे. तुमच्या गळ्यात जर कधी कोणी मंगळसूत्र बांधलं असतं ना, धर्मानी, कायद्यानी, प्रेमानी, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची. आम्हाला पण ठाव आहे मंगळसूत्राची ताकद, म्हणून तर देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं मोठ्या मालकाने आमच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं एवढीच अपेक्षा आहे आमची. आमची एवढी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही घरला चला. आमच्यासाठी नाही तर अधिपतींसाठी चला. अधिपतींची शपथ आहे तुम्हाला. मॅडम प्लीज अधिपतींची शपथ वगैरे घालू नका प्लीज. शपथ सुटली म्हणा. ठीक आहे ठीक आहे, आम्ही अधिपतींची शपथ मागं घेतो. हा, पण तुम्ही सांगा काय करू म्हणजे तुम्ही घरला परत याल, आमच्या लग्नाला हजर राहाल. तुम्ही जी चूक केली ना ती दुरुस्त करा. आता आम्ही काय चूक केली? तुम्हाला माहितीये तुम्ही काय केलंय ते. हे बघा, तुम्ही लय गोष्टी डोसक्यात धरून ठेवल्या. नेमकं आता तुमच्या डोसक्यात काय चाललंय ते आम्हाला कसं कळणार? नाही म्हणजे तुमच्या बरोबर आम्ही वागलो चुकीचं, मान्य आहे आम्हाला, पण आता काय करू ते तुम्ही आम्हाला सांगा की. हा नाही म्हणजे आम्ही तुम्हाला एकदम पार गुडघ्यावर आणलं होतं तसं आम्ही काही करू का? हा म्हणजे आम्ही गुडघ्यावर आल्यानंतर तुम्ही हो म्हणाल का? येतो मग, तसं असेल तर आम्ही येतो गुडघ्यावर. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. तेव्हा आमच्या मनात राग होता म्हणून आम्ही तुम्हाला गुडघ्यावर यायला सांगितलं होतं. आता तुमच्या मनात राग आहे का नाही? येतो आम्ही गुडघ्यावर. मी अक्षराला एकटीला पाठवायलाच नको होतं, पण मी तिथे असताना भुवनेश्वरी मॅडम काही बोलल्याच नसत्या. त्यांना जे अक्षराला सांगायचंय ना ते त्यांनी सांगितलं नसतं. इरा त्या दिवशी जे सांगून गेली ना त्यामुळे काळजी वाढली आहे माझी. भुवनेश्वरी मॅडम मला फोन करताय. मला म्हणाल्या की जर तुझ्या बहिणीने डिवोर्स देण्यामध्ये आडकाठी केली तर तिला गायब करेन, आणि अशी गायब करेन की तुम्हाला ती आयुष्यभर दिसणार नाही. इरू जे म्हणाली ते खरं झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. भुवनेश्वरी मॅडमना माहित नाहीये अक्षरा गरोदर आहे म्हणून. अक्षुने जर त्यांना हे सांगितलं तर कदाचित त्या काही करणार नाही तिला. पण अक्षु त्यांना हे सांगेल का? आणि जरी अक्षुने सांगितलं तरी त्या तिला काही करणार नाहीत कशावरून? काय करावं काहीच कळत नाहीये मला. देवा आता तूच पाठीशी उभा राहा रे अक्षराच्या. माझ्या अक्षरावर कोणतं संकट येऊ देऊ नकोस. करत काय होतात तुम्ही? काय करत होतो म्हणजे? गुडघ्यावर येत होतो. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका. हे काही करायची गरज नाहीये. तुम्हाला माझ्यासमोर गुडघ्यावर यायला सांगेन मी या प्रवृत्तीची मुलगीच नाहीये. मी माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठ्या असणाऱ्या माणसाला गुडघ्यावर यायला सांगणे माझ्या स्वभावातच बसत नाही मॅडम. हे मला पटतच नाही. हे बघा, मला माहितीये की आपल्यात मतभेद आहेत, आपले विचार जुळत नाहीत, पण म्हणून मी तुम्हाला हे असलं काहीतरी नाही करायला सांगणार. माझ्यापेक्षा मोठ्या आहात तुम्ही. पुन्हा असं काही करू नका प्लीज. मी हवं तर हात जोडते तुमच्या पुढे. मग नेमकं आम्ही आता काय करू म्हणजे तुम्ही घरला परत याल? सांगा की. हात जोडू, नाक घासू तुमच्या पुढं, हा की बाबा आम्ही चुकलो पण या घरला, असं करू म्हणजे याल तुम्ही घरला? सांगा तुम्ही काय करू सांगा. हे सगळं करायची काहीच गरज नाही. हो आता हे करू नका ते करू नका, मग नेमकं करू काय ते तरी सांगा.
तुमचं म्हणणं तरी काय आहे? म्हणणं नाही, मागण्या आहेत माझ्या. मागण्या? कसल्या मागण्या? कळू तर देत आम्हाला. त्याशिवाय आम्हाला कळणार कसं तुम्हाला काय पाहिजे ते? सांगते, माझ्या सगळ्या मागण्या मी तुम्हाला सांगेन मॅडम, पण माझी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची मागणी आहे, तुम्ही शाळा बंद करण्याची नोटीस पाठवली ती आधी मागे घ्या. शाळा बंद करू नका. तुम्ही जर हे करायला तयार असाल तर मी घरी येण्याचा विचार करेन. तुम्ही जर हे केलं तर मी तुम्हाला माझ्या पुढच्याही मागण्या सांगेन. अहो तुम्ही काय ते आपल्या घराबद्दल बोला की. तुम्ही शाळा आणि घर एकत्र कशापायी करताय? मी नाही एकत्र करत आहे मॅडम, ते तुम्ही एकत्र केलंय. त्याला आई तुम्हाला न्यायला आलती तेव्हा तुम्ही हेच केलं. हा, शाळेचाच विषय काढलात. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतोय की तुम्ही शाळा आणि घर हे विषय वेगळे ठेवा, एकत्र करू नका. शाळेचा विषय आम्ही जरा बाजूलाच ठेवलाय. कारण काय, शाळेच्या बाबतीत आमचा निर्णय झालाय. वकिलांनी नोटीस पाठवली. आता तो निर्णय कसा काय मागे घेणार, काय आमच्या हातात नाही हो. असं नाहीये मॅडम, असं नाहीये. सगळं तुमच्या हातात आहे. मालकीण आहात तुम्ही शाळेच्या. तुम्ही सांगितलं तर तुम्ही शाळा बंद करायची जी नोटीस पाठवली ती मागे घेऊ शकता. सगळे निर्णय मागे घेऊ शकता. हे बघा, शाळेचा निर्णय आम्हाला काय आता मागे घ्यायचा नाही. आणि या लग्नाच्या गडबडीत तर तो आम्हाला डोक्यातच घ्यायचा नाही. तुम्ही पण काढून टाका. हा, आपण का नाही आधी घरचे विषय सोडू आणि मग शाळेचं काय ते बघू. आणि कसं आहे, कवा ना कवा आम्हाला ती शाळा बंद करायचीच होती. त्यामुळं आमचं ठरलंय थोड्या दिवसानं का होईना पण ती शाळा आम्ही बंद करणार. ठीक आहे, शाळा बंद करण्याचा तुमचा निर्णय ठरलाय ना? हा. मग माझाही निर्णय ठरलाय, तोही ऐका. कसला निर्णय? हाच, जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही.